नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक, मऊ आणि लुसलुशीत अशी स्टफ्ड इडली. नेहमीच्या इडलीला अशा प्रकारे मसालेदार आणि स्टफिंगची जोड दिल्यामुळे ही इडली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. ही इडली तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी, रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी अगदी आरामात बनवू शकता. तर इथे मी 1 किलो रवा घेतलेला आहे. तुमच्या घरी जर कमी माणसं असतील तर तुम्ही कमी घेऊ शकता. आणि हा रवा मी अशा प्रकारे आंबट ताकामध्ये भिजवून ठेवते. साधारण पाऊण ते 1 लिटर ताक मला इथं लागलेला आहे हा रवा व्यवस्थित भिजवण्यासाठी. आणि हा रवा आपण साधारण 5 ते 6 तासांसाठी भिजवून ठेवणार आहोत. जर तुमच्याकडे ताक कमी असेल तर तुम्ही दही आणि थोडंसं पाणी सुद्धा घालू शकता. तर आता हा रवा व्यवस्थित भिजलेला आहे. आता आपण याला झाकण लावून 6 ते 7 तासांसाठी बाजूला ठेवून देऊया. आणि तुम्ही इथे बघू शकता 6 ते 7 तासानंतर हा रवा व्यवस्थित फुललाय आणि पीठ थोडंसं उतू यायला सुरुवात झालेली आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. आता मी इथे स्टफिंग बनवण्यासाठी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय आणि त्यामध्ये थोडंसं मोहरी आणि जिरे घातलेले आहेत. जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये मी 1 मोठा कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घातलाय. त्याचसोबत 1 इंच आलं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मिरचीची पेस्ट यामध्ये घालतेय. अगदी मी जाडसर कुटून घेतलंय, तुम्ही हवं तर मिक्सरवर सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आणि हे व्यवस्थित फ्राय झालं की त्यामध्ये मी घालते थोडीशी हळद, थोडा हिंग आणि हे आपण मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालणार आहोत. मी इथे साधारण पाऊण ते 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आणि हे सगळंच फ्राय झालं की यामध्ये 5 उकडून साल काढून घेतलेले हे बटाटे मी अशा प्रकारे हातानेच मॅश करून घालते. तुम्ही हवं तर किसून सुद्धा घेऊ शकता. मी अशा प्रकारे हाताने कुस्करून त्याच्यामध्ये नंतर मॅशरचा उपयोग करणार आहे. माझ्या घरी जास्त माणसं आहेत त्यामुळे मी इथे 5 बटाटे वापरलेत. तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांच्या अनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून मसाला सगळीकडे व्यवस्थित पसरेल. आणि आता आपण मॅशरच्या सहाय्याने हे सगळं मॅश करून घेऊया, जेणेकरून बटाट्याची एकही फोड राहणार नाही आणि व्यवस्थित हा बटाटा मॅश होऊन जाईल. तर आता मी इथे घालते चवीनुसार मीठ आणि थोडीशी जिरेपूड, त्याचसोबत थोडीशी धनेपूड. अगदी 1 छोटा चमचा मी इथे धनेपूड आणि जिरेपूड घेतलेली आहे. आणि आता मी घालते अर्धा चमचा गरम मसाला. आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. खरंच ही इडली खूप मस्त लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आता मी यामध्ये कोथिंबीर घालतेय, पण इथे कोथिंबीर तुम्ही बघू शकता मी देठासहित कोथिंबीर घालतेय. कोथिंबीर ही देठासहितच वापरावी,
त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आपला पदार्थ खूप मस्त बनतो. आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे घालते अगदी चिमूटभर साखर, कारण आपण लाल तिखटही वापरलेला आहे आणि हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे गॅस बंद करून हे थंड होण्याची आपण वाट बघायची आहे. आता हे मिश्रण थंड झाले. थंड झाल्यानंतर याचे असे लहान लहान गोळे घ्यायचे आणि अशा प्रकारे याच्या पॅटी बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी अधिक करू शकता, पण इडलीच्या मध्ये बसाव्यात अशा प्रकारे मी या छोट्या छोट्याच बनवून घेते. 5 बटाट्यांपासून तुम्ही इथे बघू शकता एवढ्या साऱ्या पॅटीज बनलेल्या आहेत. तर आता आपण इडलीची तयारी करूया. हे मिश्रण मी आता 2 पातेल्यांमध्ये केलेलं आहे, कारण मिश्रण खूपच वरपर्यंत आलं होतं आणि ते ढवळणं सुद्धा शक्य नव्हतं. तर आता मी यामध्ये घालते चवीनुसार मीठ. शिवाय इडली पात्रात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता मी यामध्ये साधारण 2 चमचे तेल घालते. मी थंड तेलाचाच वापर केलेला आहे. आता आपण यामध्ये मिश्रण जास्त असल्यामुळे मी 1 चमचा सोडा घालते आणि सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी त्याच्यावर थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान हे पीठ फुगून येईल. आता इडलीच्या प्लेटना आपण व्यवस्थितपणे तेल ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालूया. मिश्रण घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या अशा एक एक पॅटी ठेवायच्या आहेत आणि वरून पुन्हा थोडं थोडं मिश्रण घालून हे आपण कव्हर करून घ्यायचे आहेत. आता आपलं हे पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे. तर बरोबर एका इडलीच्या वर हे जे साईडचे छिद्र आहेत ते येतील अशा प्रकारे आपण हे ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटं आपण याला वाफवून घ्यायचं आहे. जेव्हा साईडने अशा प्रकारे वाफ निघायला लागेल तेव्हा समजून जायचं की आपली इडली तयार झाली आहे. आणि आता आपण हे ओपन करूया. तुम्ही इथे बघू शकता इडली अतिशय टम्म अशी फुगली आहे. आणि आता आपण ह्याच्या या एक एक प्लेट्स बाजूला काढून ठेवूयात थंड होण्यासाठी. या प्लेट बाहेर काढल्यानंतर लगेचच यातून इडलीला सेपरेट करायचं नाही. प्लेट थोड्याशा कोमट झाल्या किंवा थोडं टेम्परेचर याचं कमी झालं की मगच आपण यामधून इडली बाजूला करणार आहोत. असं केल्यामुळे जे मिश्रण असतं किंवा इडलीचं जे बॅटर असतं ते परत त्याला चिकटत नाही भांड्याला आणि इडली पटकन सुटते. तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात प्लेटला मिश्रण चिकटलेलं नाहीये. शिवाय इडली सुद्धा अजिबात तुटत वगैरे नाही. त्यामुळे प्लेटला थंड झाल्यानंतरच आपण इडली सेपरेट करून घ्यायची आहे. आता आपण ही इडली कट करून बघूयात. वा, किती सुरेख दिसतेय ना, आणि खाण्यासाठी सुद्धा अतिशय चविष्ट लागते. तुम्ही बघू शकता साईडला जाळी सुद्धा खूप छान झाली आहे.
तर आता ही इडली सांबार आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करायची आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आता ऐकूया माझ्या मुलाची कमेंट. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. मम्मी किती मस्त बनवलंयस ग. आवडलं पिल्लू तुला? हा. उद्या माझ्या टिफिनला हेच दे ना. ओके. अशाच कमेंट्स तुम्हालाही ऐकायच्या असतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.